हॅलो फ्रेंड, मी सी ए तानाजी चव्हाण, प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट फ्रॉम लातूर. ह्याच्या आधी मी तुम्हाला ITITला ऑनलाईन हिअरिंग कशी अटेंड करायची याच्याबद्दल माहिती दिली होती. आणि आपण एका क्लायंटसाठी ऑनलाईन हिअरिंग अटेंड केली होती आणि त्यामध्ये आपल्या फेवरमध्ये ऑर्डर पास केली गेलेली आहे. तर त्याबद्दल आज तुम्हाला मी डिस्कस करणार आहे. तर आपले काही मित्रमंडळी असतात महाराष्ट्रामधले की जे नवीन चार्टर्ड अकाउंटंट आहेत, टॅक्स कन्सल्टंट्स आहेत किंवा क्लायंट्स आहेत, त्यांना अपीलबद्दल, ऑर्डरबद्दल माहिती असणं खूप गरजेचं असतं. ज्यावेळेस ट्रस्ट 12AB आणि ATGसाठी अप्लाय करत असते त्यावेळेस त्यांना नोटीस इश्यू केली जाते. नोटीसचा रिप्लाय आपण व्यवस्थितरित्या नाही दिला किंवा आपल्याकडे प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नसेल किंवा टेक्निकल गोष्टीसाठी अनावधानानं आपल्याकडे काही अपुरी माहिती गेलेली असते डिपार्टमेंटकडे, त्याबद्दल आपलं 12AB आणि ATG रजिस्ट्रेशन रिजेक्ट होतं. एक रजिस्ट्रेशन 12AB जर रिजेक्ट झालं तर ATGला तुम्हाला अप्रुव्हल भेटत नाही, कारण पहिलं 12AB घ्यावं लागतं आणि त्यानंतर ATG घ्यावं लागतं. तर त्या केसमध्ये ज्यावेळेस आपलं ॲप्लिकेशन रिजेक्ट होतं कोणत्याही कारणास्तव, माझ्या क्लायंटच्या ह्याच्यामध्ये काय झालं होतं की क्लायंटच्या एका स्टाफनं त्यांचा स्वतःचा मेल ID वगैरे दिला होता, तर त्यांच्या मेल ID वरती नोटिसेस वगैरे गेल्या होत्या. त्या काळामध्ये आम्हाला रिप्लाय देणं पॉसिबल झालं नाही. त्यानंतर आम्ही लेट रिप्लाय दिला होता त्यांना. लेट रिप्लाय दिल्यामुळे डिपार्टमेंटचं असं म्हणणं होतं की तुम्ही रिप्लाय टाईमली दिलेलं नाही आणि तुमच्या ॲक्टिव्हिटीबद्दल, चॅरिटेबल ॲक्टिव्हिटी जी आहेत त्याच्याबद्दल जेन्युइननेस तुम्ही प्रूव्ह करू शकला नाहीत किंवा आम्हाला पटलेलं नाही आहे तुमच्या ट्रस्टबद्दल जेन्युइननेस ॲक्टिव्हिटीबद्दल. तर त्यामुळे डिपार्टमेंटनं CIT एक्झम्पशननं आमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट केलं होतं. तर त्या बदल्यामध्ये आम्ही परत अप्लाय केला. रिजेक्ट केलं असताना आपण परत अप्लाय केला. आणि एक गोष्ट महत्त्वाची, ज्यावेळेस त्यांनी रिजेक्ट केलं ना त्यावेळेस आमचं प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशनसुद्धा त्यांनी रिजेक्ट केलं होतं. मग नेक्स्ट टाईम ज्यावेळेस आम्ही अप्लाय केलं, सर्व काही डॉक्युमेंट अटॅच करून अप्लाय केलं होतं, त्यावेळेस परत CIT एक्झम्पशननं तेच रिझन दिलं की तुमचं चॅरिटेबल जे ॲक्टिव्हिटी आहे त्याची जेन्युइननेस तुम्ही प्रूव्ह करा किंवा आम्हाला पडलेलं नाही आहे आणि तुमच्याकडे प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नाही आहे. आता बघा, पहिलं रिप्लाय दिला मी, तर त्या रिप्लायमध्ये त्यांनी काय केलं, समजा XYZ कारण देऊन त्यांनी रिजेक्ट केलं. रिजेक्ट करत असताना प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशनसुद्धा रिजेक्ट केलं, कॅन्सल केलं, सॉरी. तर ज्यावेळेस आम्ही परमनंटसाठी अप्लाय केलं त्यावेळेस त्यांनी काय म्हणतात की तुमच्याकडे प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नाही आहे सध्या एक्झिस्टिंग, आणि प्लस दुसरं एक कारण दिलं आणि त्यांनी 12AB आणि ATG दोन्ही रिजेक्ट केले. त्यामुळे परत आम्ही न्यू ॲप्लिकेशन परमनंटसाठी अप्लाय करू शकत नाहीत आपण. तर त्यासाठी काय करावं लागतं, आपल्याला अपील करावं लागते, अपील फाईल करावं लागते ITITला. तर अपील फाईल करत असताना फॉर्म 36 ITITला वेबसाईटला तुमचा मेल ID टाकायचा, क्लायंटचा मोबाईल नंबर टाकायचा, OTP घ्यायचा आणि फॉर्म 36 सिलेक्ट करायचा. त्याच्यामध्ये जी रिक्वायर्ड माहिती आहे ते माहिती देऊन अपील फाईल करायची. त्यानंतर तुम्हाला एक ITA नंबर येतो. ITA नंबर, अपील करत असताना तुम्हाला 12AB सेपरेट पहिली अपील कशासाठी असली पाहिजे, 12AB आणि दुसरी अपील कशासाठी असली पाहिजे, ATG. या दोन अपील तुम्हाला सेपरेटली फाईल करावं लागतील. तर तुमच्याकडे ITA नंबर 2 येतील. तर त्या 2 ITA नंबर आल्याच्या नंतर तुम्हाला फिजिकली हिअरिंगसाठी बोलवलं जातं किंवा तुम्ही ऑनलाईन हिअरिंग अटेंड करू शकता. ऑनलाईनसाठीचं मी याच्या आधीचा एक व्हिडिओ आहे, तो तुम्ही पाहू शकता. त्यानंतर अप्लाय केल्याच्या नंतर 2-3 हिअरिंग झाल्या. हिअरिंग झाल्याच्या नंतर एक लास्ट हिअरिंगमध्ये त्यांनी सर्व काही त्यांना सांगितलं मी ITITमध्ये आपल्याबद्दल, आपल्या ट्रस्टबद्दल, कशामुळे रिजेक्ट झालं आणि कोणकोणत्या डॉक्युमेंट्सची गरज होती. त्यांना सेम त्यांना सांगितलं की आमची ट्रस्ट ही जेन्युइन आहे, ॲक्टिव्हिटी रन करते, त्याच्याबद्दल आम्ही काही फोटो आहेत. तुम्हाला तुमचे जेन्युइननेस जर प्रूव्ह करायचं असेल ट्रस्टचं, तर तुम्हाला काय करावं लागेल, ट्रस्टच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, बिल वगैरे, आपल्या ट्रस्टमध्ये जे खर्च वगैरे होतात समजा त्याचे बिलं तुम्ही सबमिट करू शकता. किंवा चॅरिटेबल ॲक्टिव्हिटी तुम्ही करताय, समजा अन्नदान म्हणा, वृक्षारोपण तुम्ही करताय, बरोबर आहे. तर या गोष्टीच्या तुमच्याकडे पोस्टर वगैरे असणार आहेत, फोटो वगैरे असणार आहेत, तर ते तुम्ही डिपार्टमेंटला एक PDF फाईल करून तुम्ही सबमिट करून तुमचं
जे चॅरिटेबल ॲक्टिव्हिटी आहे, ट्रस्टचं जे जेन्युइननेस आहे ॲक्टिव्हिटीबद्दल, ते तुम्ही प्रूव्ह करू शकता. सेम मी केलं आणि आपल्याला डिपार्टमेंटने म्हणजे ITATने ती फाईल रिस्टोअर केली. कुठे? CIT एक्झाम्शनला. मग याच्यानंतर काय होतं, CIT एक्झाम ITATनं ऑर्डर कशी पास करतात, ती कंबाईन ऑर्डर पास करतात. 12AB सेपरेट आणि ATGसाठी सेपरेट ऑर्डर रिस्टोअर करत नाहीत त्यांनी, एक कंबाईन ऑर्डर रिस्टोअर करतात 12ABसाठी आणि ATGसाठी. त्यामध्ये काय सांगतात ते ऑर्डरमध्ये की डिपार्टमेंटचं हे XYZ म्हणणं होतं, त्याच्यामुळे त्यांनी रिजेक्ट केलं आहे आणि याच्या अगेन्स्ट SSCनं हे XYZ सबमिशन दिलेलं आहे. तर CIT एक्झाम्शनला त्यांनी डायरेक्शन देतात की तुम्हाला जे स्टॅटिस्टिकल कॅल्क्युलेशन आहे, समजा स्टॅटिस्टिकल डिमांड आहे काही, समजा तुम्हाला पटलेलं नाही आहे जेन्युइननेस ट्रस्टबद्दल, ते तुम्ही मागून घ्या आणि XYZ जे काही माहिती पाहिजे तुम्हाला CIT एक्झाम्शन लेवलला ते मागून घ्या आणि सॅटिस्फाय झाल्याच्या नंतर तुम्ही 12AB आणि ATGची ऑर्डर पास करा. आता आपल्या केसमध्ये त्यांनी ऑर्डर पास केलेली आहे, काल 17 तारखेला त्यांनी ऑर्डर पास केलेली आहे, कंबाईन ऑर्डर रिस्टोअर केलेली आहे CITला. मग CIT एक्झाम्शन काय करतं, परत एकदा आपल्याला एक लेटर देतं, जे ॲप्लिकेबल नाही, जे ॲप्लिकेबल आहे, हे सर्व 20-25 क्लॉजेस मिळून त्यांनी आपल्याला नोटीस पाठवतात. त्यामध्ये मग आपल्याला जे ॲप्लिकेबल आहे क्लॉज बाय क्लॉज रिप्लाय रेडी करावं लागतं. आता सध्या मी वेट कशाची करतोय की CIT एक्झाम्शनकडनं मला त्यांची नोटीस आली पाहिजे विथ रेफरन्स टू ऑर्डर पास बाय कंबाईन ऑर्डर पास बाय ITAT. त्याच्या रेफरन्सनुसार मला एक नोटीस येणार, त्या नोटीसचा मी चांगल्या प्रकारे, आणि त्याच्यामध्ये त्या ऑर्डरमध्ये त्यांनी ITATनं मेन्शन केलेलं आहे, एकदा जर CITनं रिजेक्ट केलं तर परत तुम्हाला 12AB आणि ATG मिळणार नाही. परत मग आपल्याला कुठे यावं लागेल, ITATला अपील करण्यासाठी. त्यामुळे CIT एक्झाम्शनला जी नोटीस येते ह्या ऑर्डरच्या रेफरन्सने, त्या नोटीसला चांगल्या प्रकारे आणि प्रॉपरली, वाटलंच तर एक ड्राफ्ट तुम्ही सोबत घेऊन जायचं आहे CITला भेटण्यासाठी. हे ड्राफ्ट असं बनवलेलं आहे, याच्यामध्ये काही ॲडलेस करायचं का ते सांगा, त्याप्रमाणे परत तुम्ही ते रिवाईज करून ॲडलेस करून तो जो पूर्ण बंच आहे तुमचा रिप्लायचा, तो तुम्ही CIT एक्झाम्शनला घेऊन जायचं आहे. आणि ते जर सॅटिस्फाय झाले तर तुम्हाला 12AB आणि ATGचं परमनंट रजिस्ट्रेशन मिळू शकतं. आता परमनंट रजिस्ट्रेशन हे स्लॅबवरती डिपेंड आहे. समजा 5 CR पर्यंत जर तुमचं रिसीट असेल तर 10 वर्षासाठी आहे, आणि 5 CRच्या पुढे जर असेल टोटल रिसीट तर तुम्हाला 5 वर्षामध्ये तुम्हाला ते रिन्युअल करावं लागतं. तर आमच्या केसमध्ये आम्ही फर्स्ट टाईमच परमनंट रजिस्ट्रेशनसाठी जातोय आणि 5 CRच्या कमी आहे, तर आम्हाला एक 10 वर्षापर्यंतचं परमनंट रजिस्ट्रेशन मिळू शकतं. तर याच्याबद्दल अपीलबद्दल 12A आणि ATG पहिल्यापासनं प्रोव्हिजनल असो किंवा परमनंट असो, प्रोसिजरल मॅटर असो किंवा अपीलचा असो, काही डाऊट असतील तर तुम्ही मला मेसेज करू शकता. आणि ट्रस्टबद्दल वगैरे काही प्रॉब्लेम असतील तुम्हाला कोणत्या सेक्शनमध्ये वगैरे, फॉर्म 10B, 10B, 10BD, 10BE वगैरे जे आहेत समजा फॉर्म्स ट्रस्टचे, याच्याबद्दल काही प्रॉब्लेम्स असतील, तुम्हाला काही क्लॅरिफिकेशन पाहिजे असेल तर तुम्ही मला मेसेज ड्रॉप करू शकता. त्याच्यावरती परत एक नवीन व्हिडिओ घेऊन येईन. धन्यवाद.